प्रेक्षकांनो नमस्कार. आपण बघतोय विसरू नको तू मलाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे बयो म्हणते, "सुधाकरा ह्याचा व्हिडिओ काढ आणि गावभर पाठव." तर सुधाकर म्हणतो, "हा चांगली आयडिया आहे. तसा पण हा फेमस नाही ना, हा फेमस करतलय मी एका." असं म्हणत बसतोय आणि गुंडांना सगळ्यांना बाजूला बोलवतोय आणि "या ना पाठीमागे उभं राहा, उभं राहा." असं म्हणतोय बरं का. बयो तिकडनं बघत असते जे काही चाललंय ते. सुधाकर पुढे म्हणतोय त्या गुंडांना, "हसा रे हसा. अरे ह्याला फेमस करूचा ना, भावी आमदार असा हा." असं सगळं चाललंय याचं आणि वरदची अवस्था फार विचित्र आहे बरं का या. "गो चिंगळ्या फास फास." त्याच्या तोंडाला फास अजून काढा असं म्हणून सांगतोय बरं का सुधाकर. तर चिंगळ्या सुद्धा लावतोय असं म्हणत ना त्याच्या तोंडावर सगळीकडे इकडे ना बुक्का लावून ठेवते परत अगदी पूर्ण चेहरा असा काळा किट्ट करून सोडते आणि "हा भावी आमदार काय सुंदर दिसतो हा. अरे हसा." असं म्हणत ना इकडे सुधाकर त्या गुंडांना सांगतो आणि म्हणतो, "तुमका काय वाटतंय पिक्चर बनवते मी तुमचा? हां, हां, भावी आमदारात ते बनव, बनव, लाव, लाव, लाव." असं सगळं चालू आहे इकडे. तर चांगला आहे, चांगला आहे. हां, व्हिडिओ चांगला आहे, सगळं चांगलं आहे असं इकडे सुधाकर म्हणतो आणि बयो बघा कशी बघते त्याच्याकडे अशी वरदकडे त्या रागाने आणि किळसवाण्या दृष्टीनं. अजब प्रकार केलाय नाही का या बयोने त्या वरदचा सगळा खेळ मांडून ठेवलाय. तर इकडे दिगू मामा ओरडतोय जोरजोरात, "आबा, आमच्या आबांका मारलं." तर आजी म्हणत असते, पर्याय म्हणत असते, की "शांत हो, शांत हो." तर आता सूर्या पण आलाय तिथे आणि म्हणतोय, "अरे शांत हो मामा, शांत हो, शांत हो. लांब श्वास घे, लांब श्वास घे. हे शांत. डॉक्टर मॅडमनी काय-काय सांगितलंय तसं शांत हो, शांत हो." असं म्हणत ना सूर्या आता दिगू मामाला शांत करायचा प्रयत्न करतोय. "लांब श्वास घे तू. 1, 2, 3." असं म्हणून सांगतो सूर्या. तर आता परत एकदा श्वास घ्यायला लावतोय. 1, 2, 3 असं म्हणत आता डोळे वगैरे पुसतोय सूर्या दिगू मामाचे आणि त्याला म्हणतो, की "तू शांत हो, शांत हो. हे बघ पॅनिक होऊ नकोस. शांत, एकदम शांत." असं सगळं चाललंय. "थोडा वेळ पडतोस का रे?" असं विचारतो सूर्या दिगू मामाला. तर दिगू मामा ला आजी पण म्हणते, की "झोप, झोप जरा वेळ बरं वाटेल तुका." तर आता दिगू मामा तिथे झोपतोय. "झोप हां तू शांत. बरं झोप बघू." आता दोघांनी मिळून त्याला शांत तरी केलंय, झोपवलंय तरी. तुझ्या हौशीच्या डोक्यात असं इकडे आजी ओरडत असते, तोपर्यंत इकडे सूर्या "गप्प राहा." असा अर्थ म्हणतो. "हळू बोल." असं सांगतो आजीला. तर आजी म्हणते, "तुझ्या आयशीच्या डोक्यातनं ना या सूडाचं खूळ कधी जाणार आहे काय माहिती." तर सूर्या म्हणतो, "कधी कोणी प्रयत्न केला नाही ना त्याच्यासाठी." तर आजी म्हणते, "तुझ्या आयशीच्या समोर कोणाचं काय चालता काय?" तर सूर्या म्हणतो, "हे असं बोलत बसलात ना तर त्याच्या डोक्यातली आग ना बाहेर येईल." आणि आणि एकदा दिगूमामाकडे बघतो आणि हळू बोलतो, "जनी आई, हे बघ जनी आई माका सांग अगो, की काय झालं होतं 25 वर्षांपाठीमागे?" तर प्रेक्षकांनो सूर्या विचारायचा प्रयत्न करतोय, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय, "तू मला सांगितलंस तर मी काहीतरी करायचा प्रयत्न करीन ना गं. बोल गं जनी आई." तर जनी आई ना काही न बोलता तिकडनं निघून जाते हात झटकून. तर सूर्या पण इकडे "जनी आई" असं म्हणत डोक्याला हात लावून घेतो आणि म्हणतो, "ठीक आहे, माका कोणी काही सांगू नका आता. पण मी ना पण याचा सोक्ष-मोक्ष लावणारच आहे." असं सूर्या ठरवतोय. आता प्रेक्षकांनो इकडे वैदेही आत्या दोघे देवासमोर बसलेल्या आहेत. आत्या तर खूप इथे रडतीये आणि प्रार्थना करते देवीची. तर आता वरचे बाबा म्हणतायत, "नले, नले तू घाबरू नकोस हां आता. अरे माझो झील वाघ हा वाघ. उगाच नाही त्याचं आमचे सगळे गावातले लोकं युवा नेता म्हणत. अरे असे 56 तांडेल न्याहारीला खाईल तो." असं सगळं वरच्या बाबांचं फुशारक्या मारण्याचं चालू आहे. काय होणार नाही त्याला आणि जर काय पोराला माझ्या झालं ना, तर एकाकाची नरडी आवळीन मी. असं सगळे वरचे बाबा बोलतायत बरं का. उगाच मोठेपणा मारायचं काम सुरू आहे. तर नलू आत्या खूप रडते आणि तेवढ्यात आत्याच्या मोबाईलची टोन वाजते मेसेजची. त्यामुळे आत्या आता आपला फोन बघते आणि अर्थातच तो फोनवर जो काही आहे तो व्हिडिओ आलेला आहे, की वरदच्या तोंडाला कसं काळं फासलं, कसे त्याचे हाल केलेत, कसं मारलंय त्याला, काय-काय केलंय. हा व्हिडिओ आता आत्या बघते परत एकदा इथे आणि पॅनिक होते आणि रडायला लागते. आता आत्याच्या हातातला फोन घेतलाय वैदेहीने आणि वैदेही सुद्धा त्या सगळा व्हिडिओ बघते आणि जी काही अवस्था केली आहे वरदची, ती इथे वरदची अवस्था बघतीये वैदेही फोनवर आणि तिला सुद्धा असा धक्का बसलाय. आत्या तर व्हिडिओ बघून तिने खूप पॅनिक झाले परत आणि खूप रडायला लागतीये. वैदेही म्हणते, "बापरे!" आणि आता प्रेक्षकांनो ह्या दोघांना कळत नाही की नेमकं काय चाललंय ते. "अगो काय झालं?" असं म्हणत वरचे बाबा विचारायला येत असतात पुढे. तोपर्यंत त्यांच्या फोनवर सुद्धा तो व्हिडिओ येतो. सगळीकडेच तो व्हिडिओ गेलेला आहे. वैदेहीचे बाबा सुद्धा असे फोन बघतायत. "वरद?" असं म्हणत आता दोघं जण वरचे बाबा असे एकदम बोलतायत आणि प्रेक्षकांनो इकडे आता काय होणार पुढे हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण व्हिडिओत फार वाईट अवस्था केली आहे बरं का. वैदेही आणि आत्या दोघी जणी अशा ना, अशा सुन्न होऊन बसल्यात. तर आत्या उठून म्हणते, "बघा
बघा, बघा, नुसतं बघा तुम्ही असं वरदच्या बाबांना म्हणते, "बघताय ओ काय अवस्था केली त्यांनी वरदची बघा." असं म्हणत ना आत्या उठून उभी राहिली आणि आता बोलतीये वरदच्या बाबांना आणि म्हणते, "चला जा तिकडे अहो जावा आणि आता आता वरदला घेऊन या. जा ना." त्यांना तांडेलांचं नरडं धरणार होता ना तुम्ही, धरायला जा, जा. अहो साधं त्याच्या डोक्यावरती ना राजकारण, राजकारण घालून नको, नको ते घालून खूळ लावून ठेवलंय तुम्ही त्या कासात. आत्या बडबडते बरं का वरच्या बाबांना आणि म्हणते, "म्हणून घडलंय ह्या सगळ्या. आता त्यातून ते तुमचे नेते येतालेत का हाय सर?" असं विचारते बरं का त्या बाबांना आणि म्हणते, "हे बघा बाकी बाहेर म्हणजे पक्के राजकारणी असा तुम्ही, पक्के राजकारणी. फक्त बोलतायच तुम्ही, बाकी काय करत नाही." तर वरचे बाबा ना असे सुन्न होऊन बसतायत खुर्चीत जाऊन आणि आत्या मात्र खूप पॅनिक झाली. वैदेही कसल्या तरी विचारात आहे. आता बाबा वैदेहीचे आत्याला समजावतायत, "नले, नले शांत हो," असं सांगतायत आणि डोक्यावरनं हात-बीत फिरवतायत. आत्या खूपच पॅनिक झाली. आता प्रेक्षकांनो वैदेही ना काहीतरी ठरवते मनाशी आणि "मी आलेच" असं म्हणत ना इकडे फोन घेऊन तिथला बाहेर पडते. आता नेमकं ही वैदेही काय करतीये, कुणाला फोन लावते ते कळेलच. त्याच्यासाठी एपिसोड मात्र शेवटपर्यंत बघावं लागेल बरं का. तर प्रेक्षकांनो वैदेही इकडे बाहेर आलेली आहे आणि आता वैदेहीने अर्थातच फोन कुणाला लावलाय तर सूर्याला फोन लावते ती बाहेर येऊन आणि आता सूर्याला काय म्हणते फोनवर ते बघूया आपण. ह्या दोघांची मैत्री होणार आहे परत का नाही ह्याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. प्रेमाची गोष्ट तर फार लांबच्या आधी मैत्रीचं काय घडतंय ते बघूया. कारण वैदेही तसं काहीतरी म्हणते शेवटच्या भागामध्ये. आता बघूया. तर सूर्या आता फोन उचलतो एकदा दिगूमामाकडे बघतो, फोन उचलतो आणि म्हणतो, "मॅडम मला माहिती आहे तुम्ही का फोन केलाय ते. पण मी खरंच." तर वैदेही म्हणते, "नाही, नाही मला खरंच काहीही ऐकायचं नाहीये. मला माहिती आहे की देसाईंमध्ये आणि तांडेलांमध्ये काय वैर आहे ते. पण तुम्ही आता जे काही वागलायत ना वरदबरोबर, तसं कोणी माणूस कुणाशीच वागत नाही. शत्रूशीही वागत नाही. काय प्रकार आहे हा?" असं सगळं वैदेही विचारते सूर्याला आणि म्हणते, "तुला हे सगळं पटतंय? आधी तुम्ही ते दगडाला गुंडाळून धमकीचं पत्र पाठवलंत आणि आता तुम्ही ते वरदबरोबर जे काही करताय ते इनह्युमन आहे ते सगळं." तर इकडे सूर्या म्हणत असतो, "मॅडम ऐका ना, खरंच मी खूप प्रयत्न केले, पण." आता वैदेही विचारते, "कसले प्रयत्न केलेस तू? आ? मला स्पष्टीकरण नको आहेत." असं म्हणते वैदेही ठामपणे सूर्याला आणि म्हणते, "आता काही तासात मी माझं घर जेवढं डिस्टर्ब झालेलं बघितलंय ना, तेवढं आजपर्यंत मी कधी बघितलं नव्हतं अरे." असं सगळं बोलते वैदेही सूर्याला आणि म्हणते, "तुला माहिती आहे माझ्या घरच्यांना किती त्रास होतो या गोष्टीचा. माझी आत्या तर." अशी ना एकदम ना पॅनिक होऊन वैदेही बोलते आणि म्हणते, "जाऊ दे." आता सूर्याला सांगते, "जाऊ दे. हे बघ, ज्या निर्दयीप्रमाणे तुम्ही वागताय ना वरदबरोबर, त्या अर्थी यातलं काहीही तुला सांगून काहीही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे सोडून दे." तर सूर्या म्हणत असतो, "मला माहिती आहे, पण माझं ऐकून घ्या." तर वैदेही म्हणते, "ऐक ना, आता जे काही ऐकायचंय, जे काही बोलायचंय किंवा जे काही करायचंय ना, ते पोलीस करतील." असं वैदेही म्हणते आणि फोन कट करून टाकते. तर सूर्या इकडनं "हॅलो, हॅलो, हॅलो" एवढंच म्हणत असतो. आता खरंच वैदेही पोलिस स्टेशनला जाणार का? पोलिसांना घेऊन जाणार का बच्चूभाईकडे? नेमकं काय काय घडणार ते बघूया आपण. प्रेक्षकांनो वैदेही आता बाहेर पडले पर्स अडकून, तर आत्या म्हणते, "वैदू थांब, आता कुठे चाललीस तू?" तर वैदेही म्हणते, "पोलिस स्टेशनला चालली तर तोपर्यंत ना प्रेक्षकांनो यांचं दारात लक्ष जातं. तर तिकडे वरद आलेला आहे. वरदला त्या गुंडांनी अक्षरशः दरवाजातून आत ढकलून दिलंय आणि ते पळून जातात. "वरद!" असं म्हणत ना आत्या ओरडते आणि आता दोघी आत्या आणि वैदेही, वरदचे बाबा सगळेच जातायत वरदजवळ. "ए वरद, ए बाळा उठ. ए, ए, ए पळून काय जाताय?" असं म्हणत तिकडे वरदचे बाबा येतायत आणि म्हणतात, "हिम्मत असेल तर पुढे या. एकेकाला जित्तो गाडीन" वगैरे आता बडबडतायत ते. तर इकडे वरद, "अरे डोळे उघड. अहो, अहो बघा ना." असं म्हणत इथे आत्या वरच्या बाबांना हाक सुद्धा मारते. त्याच्या तोंडावर जे काही काळं लावलेलं आहे ते सगळं पुसून काढते इथे पदराने आपल्या. "वैदू अगं बघ गं एका. ए अरे वरद डोळे उघड की रे. काय अवस्था करून ठेवली आहे माझ्या पोराची. एका पोराबाळी विसरली आहे ती. तर हे फटकीचं वाकू भरवती का?" असं इकडे वरदचे बाबा म्हणतायत. तर वैदेही ना वरदकडे बघते आणि एकदम भानावर येते आणि म्हणते, "आत्या आपण आधी ह्याला आतमध्ये घेऊन जाऊया." तर आता वरदला उचलून आतमध्ये घेऊन जातात सगळेजण. "वरद उठ." आता वरदचे बाबा, आत्या आणि वैदेही तिघं मिळून धरून ना वैदेही सगळे तिघं मिळून धरून वरदला आतमध्ये घेऊन जातायत. "अरे खूप दुखतंय का रे?" वगैरे असं आत्या विचारते. "सावकाश, सावकाश" असं म्हणत आता आतमध्ये नेलंय तरी बिचाऱ्याला चालता पण येत नाही इकडे त्या वरदला. आणि आता खरंच काय घडणार आहे बघूया आपण वरद कसा रिएक्ट करणार आहे कारण तो अजून काहीच बोलत नाहीये. त्यामुळे काय तो नेमकं म्हणतो, कशी दुश्मनी पुढे नेतो ते बघूया. तर इकडे दादा, "अरे खय चाललंस? अरे आज जेवायला बसलेत सगळे." असं म्हणत इकडे चिंगळी येते आता सूर्याला अडवायला. सूर्या कुठेतरी चाललाय. तर सूर्या
आता चिंगळीला म्हणतोय, "सारिका, हे बघ तू आपल्या घरात सगळ्यात लहान आहेस, पण कुठे काय बोलायचं हे कळण्याइतपत मोठी झाली आहेस ना तू आता. नाही म्हणजे हा बघ तुला जर का ते कळत नसेल ना, तर आयुष्यभर चिंगळ्या बनून राहशील तू, कळलं का?" तर आता चिंगळी विचारते, "मी काय चुकीचं वागले?" तर सूर्या म्हणतो, "वरदच्या तोंडाला काळं फासायला तुला कोणी सांगितलं होतं?" आणि मग चिंगळीला आठवतंय, की कसं मामाने सांगितलं होतं आणि कसं तिने त्याच्या तोंडाला काळं लावलं होतं आणि कसा व्हिडिओ घेतला होता मामाने ह्या सगळ्या गोष्टी. तर चिंगळी आता काय म्हणते बघा, "ए, त्याची तीच लायकी आहे." तर सूर्या म्हणतो, "तुला त्याची लायकी माहिती आहे काय ते? उगाच काय डोकं फिरलंय का तुझं?" तर चिंगळी म्हणते, "फिरलंय माझं डोकं. मला बायोने तिच्या बाजूला उभं केलं म्हणून घाबरलास काय तू?" असं चिंगळी विचारते बरं का आणि म्हणते, "तुला काय वाटतं, की बायोचा वारसा फक्त तूच पुढे नेणार आहेस का? तर तू का हा विचार करतेस? कुठल्या दिशेने जातेस?" असं सूर्या विचारतोय आणि म्हणतो, "हे बघ चिंगळे, त्या दिशेनं गेलीस ना, तर खड्ड्यात पडशील हां तू." तर असं म्हणून समजावायचा प्रयत्न करतोय. आधीच सांगतो, "वेळीच सुधार स्वतःला. बाजू हो तू." असं म्हणत तिकडनं निघून जातो. "सरक." असं म्हणत आता चिंगळीला समजावत सूर्या निघून गेलाय. तर तो निघून गेल्यावर चिंगळी इथे म्हणतीये सूर्या पाठीमागून आणि "तू माझ्या वाटेत येऊ नकोस, नाहीतर मी तुला खड्ड्यात पाडेन." असं म्हणते बरं का आणि आता प्रेक्षकांनो इकडे वरदचं सगळं आवराआवरी चालू आहे म्हणजे त्याचं पुसायचं वगैरे चाललंय. वरदचे बाबा म्हणतायत, "झिला तू काळजी नको करूस हां. त्या तांडेलांची खाच मी बरोबर मारतोय. आत्ताच्या आत्ता साहेबांना फोन करते मी आणि त्यांच्या कानावरती हो विषय घालते मी." तर म्हणजे वरदची आई ना अशी बघत राहते बाबाकडे तिच्या आणि म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही? त्याची अवस्था तरी बघा, त्याची काय आहे ती, काय झाली ती आणि आणि तुम्ही तो फोन आधी बाजूला ठेवा हो." असं म्हणत ना आता आत्या ओरडतीये बरं का वरदच्या बाबांना आणि एकदम ना पॅनिक झाली आत्यासुद्धा आणि म्हणते, "अहो त्याका बोलतं करा ना, या ना तुम्ही जरा बोलायला सांगा ना त्याला." "अरे वरद, ए वरद बाळा बोल ना रे, बोल तू जरासं काहीतरी." असं नलू आत्या मात्र मागे लागले तर वरदचे बाबासुद्धा म्हणतात, "अरे वरद बाळा बोल, असा गप का बसलोयस तू? काहीतरी म्हण. अरे लोकं काय म्हणतील त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू. मी आहे ना." असं म्हणत आता वरदचे बाबा म्हणतायत बरं का. आणि प्रेक्षकांनो इकडे वैदेही येते आता तोपर्यंत आणि आता म्हणजे सगळं औषध वगैरे घेऊन येते ती. "ये बाळा ये, जरा बघ त्या का." असं आता वैदेहीला सुद्धा आत्या म्हणते. आता वैदेही वरदला औषध वगैरे लावतीये इथे. त्याच्या जखमा वगैरे बघून ना वैदेहीला सुद्धा असं कालवल्यासारखं होतं. इतकं मारलेलं आहे त्या गुंडांनी. अगदी जखमा सगळ्या वैदेही नीट कॉटनने पुसून घेतीये आणि आता वैदेहीला परत आत्या म्हणते, "वैदू अगं बघ गं, बोलणार नाही तो." ए वरद, वरद मात्र सुंबासारखा असा नुसता बसून आहे बरं का आणि आता आत्या खूप पॅनिक झाली आणि म्हणते, "पैशांचो आणि सत्तेचो ताप ना तिच्या मेंदूत शिरलो हा." "वच्छे, वच्चे, तू हे चांगलं नाही केलंस गं तू चांगलं नाही केलंस. अगं वैर तुझ्यात आणि माझ्यात होता ना, मग माझ्या पोरांना त्याच्यामध्ये घ्यायची काय गरज होती? त्याची अब्रू अशी वेशीवर टांगूची काय गरज होती?" असं इकडे आत्या म्हणते आणि बयोला भरपूर बडबडतीये आणि आता वरद ना असा अजून सुद्धा असा सुन्न बसून आहे. आता प्रेक्षकांना आत्या म्हणते, "वरदला हे बघ तू काळजी करू नको. आपण ना तिला ना पोलिसांकडे घेऊन जाऊ. तिच्या हातात बेड्या ठोकू हां." असं एकदम म्हटल्यावर ना वरद एकदम म्हणतो, "नाही." म्हणजे वैदेहीचा हात धरतो औषध लावतानाचा आणि आता पॅनिक होतोय बरं का हा वरद. काय करतो बघा तुम्ही आत्ता त्यानं तोंड उघडले तो म्हणतो, "नाही, अजिबात नाही." असं म्हटल्यानंतर बघतो बरं का तिकडे. कायदो बियदो गेलो चुलीत. आता जे काय करायचंय ना, ते सगळं मी करणार असं वरद इथे म्हणतोय आणि आता वैदेही आणि आत्या त्याच्याकडे बघत राहिल्यात. वरद एकदा त्याच्या बाबांकडे बघतो, लूक देतो आणि म्हणतो, "25 वर्षांपूर्वी काय झाला होता? कोण कुणाच्या उरावर बसला? त्याच्याशी माका काय पण देणं-घेणं नाही." असं वरद सांगतो आईकडे बघत आणि आता पुढे काय म्हणतो बघा एकदम आजपासून आज आत्ता या क्षणापासून त्या तांडेलांसोबत माझी पर्सनल दुश्मनी हां. जोपर्यंत त्या वच्ची तांडेलची अख्खी वंशावळ नाहीशी करत नाही ना मी, तोपर्यंत तोपर्यंत माझ्या काळजाची आग शांत होणार नाही. आता हा बाबा सुडानं पेटलाय. ती तिकडे ह्या देसायांचा नायनाट करायला बसली आणि हा बसलाय तांडेलांचा नायनाट करायला. आता वरद एवढं बोलतो आणि उठून बाहेर जातो आणि तिथे ठेवलेली पाण्याची बादली जी काही आहे ना, ती स्वतःच्या डोक्यावरनं अक्षरशः जोरात असं पाणी ओतून घेतो. वरदकडे अशा आश्चर्याने आ करून ना वरदचे बाबा, आत्या आणि वैदेही असं बघून ना शॉक होतायत की एकदम त्याचा अवतार जो काही त्यानं केलाय ते सगळं गार पाणी एकदम अंगावरनं ओतून घेतलंय त्याने आणि आत्याला एकदम धसका बसलाय बरं का ह्या गोष्टीचा. आता प्रेक्षकांनो वरद ते हातातली बादली सुद्धा जोरात
टाकून देतो तिथंच आणि प्रेक्षकांनो वरद आतमध्ये जाणार. तेवढ्यात गाडी वाजत आली आणि कोण आले बघा, तर सूर्य आला या देसायांच्या घरी. आता हा कशाला आलाय ते कळेल आपल्याला, बघूया. सगळ्यांचं लक्ष त्या गाडी वाजल्याकडे जातं, तिथे गेटकडे जातं आणि गेटमधून सूर्याला आत येताना बघून प्रत्येकाचे डोळे इकडे असे मोठे होतात. सूर्यसुद्धा अगदी रुबाबात एंट्री घेतोय बरं का. गेटचा दरवाजा असा स्टाईलनं ढकलतोय दोन्ही हाताने आणि समोर येऊन उभा राहतोय तिथे. तर आपला वरद कशाला शांत बसेल. वरद एकदम धावत-धावत जातो बाहेर. त्याच्या पाठीमागून आत्या, वरदचे बाबा आणि वैदेही तिघं पण जातात आणि वरद गेल्या-गेल्या ना सूर्याच्या खाडकन कानाखाली वाजवतो एक जोराची अशी आणि "अरे वरद, अरे वरद" असं आत्या म्हणत असते. तर वरद म्हणतो, "काय रे, तिकडे मी एकटा सापडलो म्हणून तू फुशारक्या मारत होतास ना भरपूर? बोल ना आता बोल. अरे आता हिंमत नाही तुझी. बोल, बोल." असं म्हणत ना खूप मारतो बरं का हा वरद सुद्धा त्या सूर्याला. "वरद थांब" असं वैदेही म्हणत असते. तर आत्या तिकडनं "वरद, वरद" म्हणत असते. तर आज तुझ्या आज्यासोबत ना तुझं पण श्राद्ध घालतंय मी असं म्हणत ना वरद जोरात मारताय म्हणजे तू का सोडणार नाही हां मी. अरे थांबवा ना त्या का, जा ना त्या का, बोला, काहीतरी बोला असं इकडे आत्या म्हणत असते वरदच्या बाबांना. तर वरदचे बाबा त्याच्यावरचे. ते म्हणतात कशाला? जरा चांगलं बुकलून काढू दे की त्याला. तर आत्या म्हणते लगेच, "झाला तेवढा तमाशा? कमी आहे का?" तर वरद ना खूपच पॅनिक होतोय आणि म्हणतोय, "मार ना, मार मला परत उचल ना हात." तर आत्या आता वरदला म्हणते, "वरद अरे थांब रे, थांब 1 मिनिट थांब." तर सूर्य अजून काहीही मारत नाहीये. त्याला म्हणजे अजिबात काही प्रत्युत्तर देत नाहीये. तर आत्याने आता वरदच्या बाबांना म्हटले, की "जा त्याला आत घेऊन जा, लवकर आत घेऊन जा." असं म्हणत आता वरदचे बाबा फायनली ऐकतायत बरं का आत्याचं आणि वरदला आतमध्ये घेऊन जातायत. पण तो जाण्यापूर्वी इकडे वरदने सूर्याला भरपूर चोपलंय आणि आता वरद म्हणतो, "आपला हिशोब बाकी आहे आणि तो मी ना व्याजासकट पूर्ण करणार." असं सांगतो सूर्याला वरद. आणि आता तांडेलांची तिरडी हा वरद तामणना एकटा बांधणार बरं का, अशी धमकी दिली आहे वरदने. आणि खरंच असं हा करू शकतो असं वाटतंय, पण कसा करणार ते बघूया आपण. तर रागाने वरद आतमध्ये गेलाय चिडून. आता सूर्या तिथे असा उभा आहे वैदेहीकडे बघत. वैदेही सुद्धा आता बघते आणि आता आत्या बरं का सूर्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली आणि आता प्रेक्षकांनो सूर्या नेमकं काय करणार? बघूया आपण. वैदेही विचारते आता, "कशाला आलायस तू इथे?" म्हणजे आत्याने विचारायच्या आत वैदेहीने विचारलंय सूर्याला, "तू कशाला आलायस?" तर लगेच "वैदू" असं आत्या म्हणते बरं का आणि म्हणते, "तो तांडेलान का? ओळखलं नाही गं." त्यांची भूक अजून मिटली नसेल असं आता सूर्याकडे बघत म्हणते आत्या. तर वैदेही म्हणते सूर्याला, "आल्या पावली परत जा." तर आता आत्या म्हणते परत, "असं कसं जाईल गं परत तो? झिलाचे हाल बघून आई-बापाचा काळीज कसा तुटता, ता बघू केलो असतलो तो." तर सूर्या अजूनही गप्प आहे. तोंड असं बाजूला करून मान खाली घालून उभा आहे. वैदेही पुढे म्हणते, "आता ह्या सगळ्याचा व्हिडिओ करून पण तू तो गावभर करणार आहेस का?" असं विचारते वैदेही सूर्याकडे बघत. आणि आता सूर्या एकदम ना त्याच्याकडे बघत असतो. तर आत्या म्हणते, "अरे बोल, अरे कशा केलंयस तू इथे? ते बोल ना." असं आत्या चिडून म्हणते. तर सूर्यानं आपलं लागलेलं रक्त तोंडाचं येत असलेलं पुसतो आणि एकदम ना काय करतो बघा प्रेक्षकांनो सूर्या, म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं, की सूर्याची अशी काहीतरी हे असेल. तर इथे वैदेही सुद्धा बघत राहते सूर्या नेमकं काय करणार आहे ते. तर सूर्या सरळ आपले गुडघे खाली टेकतो आणि गुडघ्यावर बसतो आणि हात जोडतो नलू आत्यासमोर. दोघीसुद्धा अशा सूर्याकडे बघत राहिल्यात. नलू आत्या तर अगदी अशी ना म्हणजे अजब झालीये. तर इकडे वैदेही पण अशी मान फिरवते. सूर्या म्हणतो, "मी तुमची माफी मागायला आलोय." आणि प्रेक्षकांनो खरंच ही माफ करू शकतील का दोघं जण सूर्याला? बघूया. नलू आत्या म्हणते पुढे, "वाह! आईनं चांगली शिकवण दिली अरे तुका." असं म्हणते बरं का वैदेहीची आत्या आणि म्हणते, "आधी जखम देऊची आणि मग नंतर स्वतःच मलम लावूचा." असं सूर्याकडे बघून बोलतीये ही सगळं आणि म्हणते आणि मग त्याचं भांडवल करूचा. तर सूर्या म्हणतो, "हे बघा, मी जे काही इथे आलेलो आहे, ते माझ्या मर्जीने आलोय. माझ्या आयुष्याचा किंवा आणि माझ्या घरच्यांचा काही संबंध नाहीये या सगळ्यामध्ये." असं सूर्या सांगतो आणि म्हणतो, "मी तुमची माफी मागायला आलोय इथे. मी सूर्या तांडेल तुमची मनापासून माफी मागतो." असं सूर्या म्हणतो बरं का आत्याच्या समोर आणि मग पुढे ना एकदम ना काय करतो बघा, खिशातनं एक पुडी काढतो ज्यामध्ये खरंच बुक्का आहे म्हणजे काळ आहे आणि मग तो म्हणतो, "सूर्या, ज्या काही झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो." आणि प्रेक्षकांनो ती काळी पुडी जी काही बांधलेली आहे बुक्क्याची ती पुडी उघडतो आत्यासमोर आणि अशी धरतो. वैदेही तर चाटून बघते हा सूर्याचा प्रकार जो काही चाललाय तो आणि असा तो बुक्का सरळ दाखवतो. आत्याला सुद्धा शॉक बसलाय बरं का, हा असा काहीतरी वागेल असं वाटून. तर प्रेक्षकांनो ना, आता आत्या खरंच ते काळं लावेल का सूर्याच्या तोंडाला, की काय होईल? तर आता आता तुम्हाला माझ्यासोबत काय हवं ते करा. ना माझ्या तोंडाला काळं फासा, गावातून माझे धिंड काढा, नाहीतर माझा व्हिडिओ करा.
तुम्हाला काय हवं ते करा तुम्ही माझ्यासोबत, पण माका माफ करा असं म्हणतोय आणि तुम्ही जी काही शिक्षा द्याल ना, ती माका मान्य आहे. तर वैदेही म्हणते, "नाही, त्याची काहीही गरज नाहीये." पण प्रेक्षकांनो, तेवढ्यात आत्या म्हणते, "थांब वैदू, आता आत्या काहीतरी शिक्षा नक्कीच देणार" आणि म्हणते, "शिक्षा हवी ना तुका? आ? फोन काढ आणि स्वतःच्या आवशीक फोन लाव." असं म्हणते बरं का ही आत्या. आणि आता सूर्या बघत राहतोय. सूर्या फोन लावेल का बयोला आणि बयोला फोन लावल्यानंतर ह्या दोघींची परत काय-काय तू-तू, होणार बघूया आपण. सूर्या लावत नसतो फोन तर इकडे आत्या परत ओरडते आणि "लाव, फोन लाव" म्हणून सांगते. तर सूर्या खरंच फोन घेतो आपला आणि बयोला फोन लावतो आणि आत्याच्या हातामध्ये देतोय. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय-काय बोलणं होतंय ते. तर आता इकडे बयोचा फोन वाजायला चालू झालाय. तर इथे सूर्याचा फोन आहे म्हणून बयो फोन उचलते पटकन आणि प्रेक्षकांनो आता आत्या ना बघा काय म्हणते फोनवर. आवाज ऐकून कळलं असेलच ना तुका, की फोन कोणाचा आहे तो? तर प्रेक्षकांनो ना, "सूर्या" असं म्हणत बयो म्हणते, तर आता आत्या म्हणते, "घाबरू नकोस. माझ्या समोरच हा" असं आत्या सांगते आणि प्रेक्षकांनो बयो आहा करून अशी म्हणते. तर आत्या पुढे सांगते, "गुडघ्यावर बसलो हा तो. माफी मागता तो झाल्या प्रकाराबद्दल." आणि आता प्रेक्षकांनो आता तुम्ही द्याल ती शिक्षा माका मंजूर असा, असं पण सांगता येतो माका. असं इकडे आत्या बोलतेय बरोबर आणि म्हणते, "काय करू गो याचा? नाही माका काय सुचना नाय म्हणून विचारते तुका. तोंडाक काळं फासू का गाढवावरून धिंड काढू याची?" असं सगळं विचारते. "माका सुचना नाही गो, काय करायचं आता? म्हणून मी तुका फोन लावलंय. नाहीतर तूच सांग, की तुझ्या याचा काय करूचा आता? म्हणजे सूर्याचा काय करूचा आता? या बाबतीत ना तुका बराच सुचता ना?" तर "नले" असं म्हणत बयो तिकडनं ओरडते, तर इकडे आत्या ओरडते, "आवाज बंद." आणि म्हणते, "नियतीचो खेळ पाहिलंस काय वच्चे कसा असतो तो? माझ्या जिलाचे हाल हाल करून तू बेआबरू केलंस ना त्याला आणि आता तीच संधी बघ, तीच संधी नियतीनं माझ्या पारड्यात टाकले. तुझा लेक माझ्या समोर असा." असं इकडे आत्या बडबडते फोनवर बोलते आणि सूर्य असा ना शून्यात बघत उभा राहिलाय. प्रेक्षकांनो खरंच आत्या असं काहीतरी करेल का? बघत राहूया आपण. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि एपिसोड्स काही आहेत शेवटपर्यंत बघावं लागेल. नेमकी आत्या काय करणार, काय शिक्षा देणार हे कळणार आहे आपल्याला उद्याच्या भागात. त्याच्यासाठी उद्याचा एपिसोड पण बघत राहा. आणि उद्याच्या भागात वैदेही मात्र इथे ठामपणे सांगतीये, की आपल्यामध्ये मैत्री होऊ शकत नाही आणि आपण एकमेकांच्या समोर न आलेलंच बरं. सूर्या तर वैदेहीच्या पार प्रेमात आपटलाय, पण इथे वैदेही सुद्धा साधी मैत्री करायला सुद्धा तयार नाहीये. नेमकं यांचं नातं कुठल्या वळणावर आणि कसं जाणार, कशी सुरुवात होणार आणि जेव्हा वैदेही देसाईच आहे हे जेव्हा बयोला कळेल, तेव्हा मात्र बयोची रिएक्शन काय असेल हे बघत राहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही एपिसोड्स बघायला चुकवू नका. शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. रिव्ह्यू आवडला तर कमेंट करा आणि बघत राहा. विसरू नको तू मला.